टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। सध्या ग्रामसेवकच्या परीक्षा सुरू असून ग्रामसेवकसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तांत्रिक, या संदर्भात आपण हे व्हिडिओ बनवत आहोत। प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 40 प्रश्न ॲड करणार आहोत। फक्त तांत्रिक प्रश्न या व्हिडिओमध्ये असतील, जेणेकरून एक्झाम ओरिएंटेड जे असेल ते तुम्हाला 100% मदत होईल। तर बघा, जास्त कृषीवर प्रश्न विचारतात, कारण सिलेबसमध्ये कृषी पण दिलं होतं। तर आपण या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या प्रत्येक प्रश्नामध्ये व्हिडिओच्या 40 पैकी जास्तीत जास्त कृषीवरच प्रश्न घेणार आहोत, कारण कृषी जास्तीत जास्त तुमच्या कानावरून गेलं पाहिजे आणि ते प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत। तर मग पहिला प्रश्न जो आहे तो आहे, क्षेत्रीय ग्रामीण बँक ह्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे। हे सुरू जरी क्षेत्रीय बँक 1975 ला सुरू करण्यात आलं, परंतु त्याचा जो कायदा आहे तो आहे कायदा रिजनल रूरल बँक्स ॲक्ट 1976 आहे। आणि एक एरिया त्यांना दिला जातो रिजनल बँकचा। आणि खरं जी सुरुवात झाली ती सुरुवात म्हणजे कधीपासून अंमलात आली किंवा काय ॲक्ट, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये कमेन्स्ड इनटू ऑपरेशन्स कधी झालं, तर 2 ऑक्टोबर 1975 ला त्याची खरी सुरुवात झाली। मोरादाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी पहिल्यांदा। ओके, जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न करून। पुढे, देशी हरभऱ्याचे शास्त्रीय नाव काय आहे? सिसर अरेटिनस अशा प्रकारचं देशी हरभऱ्याचं जे नाव आहे ते देण्यात आलेलं आहे। पुढे, सफरचंदातील कडवटपणा कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेने होतो? तर ते कॅल्शियम असेल तर सफरचंदामधील जो कडवटपणा आहे तो कमी होतो। आणि लक्षात घ्या, प्रत्येक अन्नद्रव्याचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो। पोटॅशियम संदर्भात तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो। पोटॅशियम त्याला आपण नेहमी पालाश असा शब्द वापरला जातो शेती भाषेमध्ये। वनस्पतीच्या सालांना आणि खोडांना पानांना कणकरपणा जे येते ते ह्या पालाशमुळे किंवा पोटॅशियममुळे येत असतं। याच जे अन्नद्रव्य आहे आणि हे एक मुख्य अन्नद्रव्य आहे, आणि याच्यामुळेच पिके जमिनीवर लोळत नाहीत। जर समजा पोटॅशियम कमी पडलं तर खोड हे कमकुवत होतं आणि पाने देखील गळून पडतात, हे लक्षात घ्या। याच्यावर उपाय म्हणून सल्फेट ऑफ पोटॅश 5% हे जे आहे ते फवारलं जातं। आणि खत म्हणलं तर सल्फेट ऑफ पोटॅशच म्युरेट ऑफ पोटॅश असं दिलं जातं। त्यानंतर कॅल्शियमचा जर विचार कराल, कॅल्शियम आपला हा आत्ताच्या ह्याच्यामध्ये उत्तर होतं। कॅल्शियमचे जे महत्त्व आहे, इंग्रजी संज्ञा सी आहे। कॅल्शियम हे वनस्पतीच्या पेशीमध्ये कशाच्या स्वरूपात असतात? नाव सांगतो तुम्हाला, कॅल्शियम पेक्टेट स्वरूपात हे वनस्पतीमध्ये असतं। याचं जे महत्त्व आहे ते मुळावरील नत्र स्थिर करणाऱ्या गाठींची संख्या आणि त्यांच्या आकारमान वाढवण्यासाठी या अन्नद्रव्यामुळे मदत होते, आणि द्विदल वर्गातील पिकांचे नत्र स्थिरीकरण क्षमता वाढते, अशा प्रकारचं याचं महत्त्व आहे। त्यानंतर आपलं हे मॅग्नेशियम Mg अशी इंग्रजी संज्ञा आहे। वनस्पतींच्या हरितद्रव्याचं एक महत्त्वाचं जे आहे, हरितद्रव्याचं जे आहे ते एक महत्त्वाचं कंटेंट हे आहे। प्रकाश संश्लेषणच्या कार्यामध्ये मॅग्नेशियमचा उपयोग होतो। आता जर समजा मॅग्नेशियम कमी असेल तर हरितद्रव्याची जी आहे ती कमतरता भासत असते। आता पुढचा जो आपला आहे अन्नद्रव्य तो म्हणजे जस्त। आता जस्तचं संज्ञा जी आहे ZN आहे। आता ह्याचे जे महत्त्व आहे ते विकरांचे कार्य आणि वनस्पती वर्धक जे असतात वनस्पतीचे, तसेच संप्रेरक निर्मिती आणि विकरांचे कार्य वनस्पती वर्धकांची आणि संप्रेरकांची निर्मिती करण्यासाठी याचा उपयोग होतो। आणि प्रथिनेयुक्त पदार्थ जे आहेत, प्रथिनेयुक्त पदार्थ निर्माण कार्य पदार्थामध्ये जस्ताला खूप महत्त्वाचं स्थान आहे। अशा प्रकारे हे मूलद्रव्य आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बाष्प उत्सर्जनाच्या प्रत्यक्ष मापनासाठी कोणते उपकरण वापरण्यात येते? तर ते उपकरण आहे लायसीमीटर। पुढे
मिरचीची पानं गोळा होणे, ज्याला स्थानिक भाषेत चुरडा किंवा मुरडा किंवा बोकाडा असं म्हणतात, या कोणत्या किड्यामुळं होत असतं? तर ते कोणतं कीड आहे की ज्यामुळे अशा प्रकारे मिरचीची हे होत असतात, पाणी एकत्र होतात? ते फुलकिड्यामुळे होत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्त्री उद्योजकांसाठी स्वतंत्र धोरण असणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे? तर ते पहिले राज्य आहे. पुढीलपैकी कशास जैविक खत म्हटले जाते? निळसर, निळसर, हिरवे, शेवाळ. निळसर पाहिजे ते हे झालेलं आहे, लक्षात असू द्या. फक्त कलर बदलून तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पर्यायामध्ये केलेला आहे. पुढे, तांदळातील सोंडे या अवस्थेत नुकसानदायी असतात. कोणत्या अवस्थेतील ही सोंडे जी असतात ते खूप नुकसानदायी असतात? ते अळी आणि प्रौढ अवस्थेत असलेले. पुढे, पिकावर सतत आढळून येणारी कीड खालीलपैकी कोणती आहे? सतत दिसते बार म्हणून नियमित कीड जी आहे ती सतत दिसत असते, नावावरूनच आहे. खालीलपैकी प्राथमिक मशागतीचा प्रकार कोणता आहे? आता प्राथमिक मशागतीचा प्रकार जे आहे ते आहे नांगरणी. ग्रामसेवक असो की कृषी सेवक असो, त्यामध्ये ना जमीन हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आणि जमीन आलं की त्यामध्ये मग मशागत हा प्रकार आलाच, बरोबर. मशागतीचा उद्देश तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे. जमीन मोकळी करण्यासाठी आपण मशागत करत असतो. पुन्हा जमिनीत हवा खेळती राहण्यासाठी मशागत केली जाते, बरोबर. आणि हवेची जे आहे वारंवार बदल होणं गरजेचं आहे, आदला बदल होणं गरजेचं आहे. जमिनीचे तापमान वाढवण्यासाठी मशागत केली जाते. तणांचे नियंत्रण राहावं यासाठी देखील जी आहे मशागत केली जाते. हे फक्त तुम्हाला उद्देश सांगतोय, बरोबर. त्यानंतर दसकट काढणे, कीटकांचा नाश करणे, तवा फोडणे. जे तवा फोडणे म्हणजे काय? साधारण नांगरी खोलीच्या खाली क्षारयुक्त चिकट घट्ट थर जमतो, त्याला तवा धरणे असे म्हणतात, बरोबर. आणि तो तवा फोडण्यासाठी खास केलेल्या अवजारांची मशागत करणे नेहमीच उपयुक्त ठरते. मग त्यावेळेस आपण नांगरणे वगैरे करत असतो. त्यानंतर ह्याचा अजून एक परत मशागतीचा उद्देश आहे, सेंद्रिय खते जमिनीवर पसरून चालत नाही, तर ते सेंद्रिय खतं जे आहेत ते पूर्णपणे जमिनीत मिसळायचं असतं. त्याच्यासाठी काय केलं जातं? मशागत केली जाते. आता मशागतीचे प्रकार जर म्हणाल तर प्रकार सांगतो मी तुम्हाला मशागतीचे. पूर्व मशागत आणि लागवडीची मशागत, लागवडी ज्यावेळेस करतो त्यावेळेस, आणि आंतर मशागत असे मशागतीचे प्रकार आहेत. पूर्व मशागती म्हणजे प्राथमिकच समजा, त्यामध्ये कोणकोणते कंटेंट येतात? ते नांगरणी येत असतं. काय येत असतं? नांगरणी. अशा प्रकारे मशागतीबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. आदिवासींना गिरिजन असं कोणी संबोधलं? तर ठक्कर बापा यांनी त्यांना अशा प्रकारे ठक्कर बापा हे आदिवासींसाठी खूप काम करत होते, परंतु गिरिजन हा शब्द जो आहे तो महात्मा गांधी यांनी वापरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील कारणे कोणती? नेहमी तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांच्या बऱ्याच गोष्टीमुळे हानी होत म्हणजे आत्महत्या होत असतात. त्यात प्रमुख कारण कर्जबाजारी आहे. सोबतच जागतिकीकरणाचा परिणाम देखील आहे, कारण दुसरीकडून मोठ्या प्रमाणात माल येत असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा मालच विकला जात नाही. ही एक देखील ग्लोबलायझेशनचा दुष्परिणामच झाला. समजा आता कांदा होता नाशिकचा, ज्यावेळेस कांद्याचा भाव वाढायला लागला त्यावेळेस त्याला निर्यात बंदी केलं जात होतं आणि कुठून तरी कांदा आयात करून कांद्याचा भाव पाडला जातो. म्हणजे शेवटी काय होतं या ठिकाणी? कांदा उत्पादक शेतकरी आहे ह्याचंच नुकसान होत असतं. आणि हेच ग्लोबलायझेशन असं समजा, त्याचा आत्महत्येमागील एक प्रमुख कारण आहे. पर्यावरणाचा ऱ्हासाचा परिणाम. हो, शेतीवर पर्यावरणाचा जो आहे तो अफेक्ट होतच आहे. त्यामुळे हे तिन्ही जे सर्व कारणे आहेत ते आहेतच. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटलं जातं? तर ते लॉर्ड रिपन. ही प्रश्न सोप्या कॅटेगरीमध्ये मी ठेवतो आणि तुम्हाला ते येत असतं. आणि आर्थिक विकेंद्रीकरणाचा सिद्धांत, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हटलं जातं? तर लॉर्ड मेयोला. आणि ह्या दोघांवरती असं भरपूर वेळेस प्रश्न आले, कोणत्याही परीक्षेचा जर तुम्ही अभ्यास करत असाल त्यामध्ये ते प्रश्न 100% आलेला आहे. पुढे, वसंतराव नाईक समितीबद्दल चुकीचे विधान ओळखा.
या समितीने द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केलेली आहे हे विधान चुकीचं आहे. त्यांनी काय त्रिस्तरीय केलेली आहे. आणि ही समिती आहे ना, ही राज्य शासनाची समिती आहे, लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस ही समिती स्थापन केली होती त्यावेळेस ते महसूल मंत्री होते, बरोबर. नंतर त्यांनी मुख्यमंत्रीचा कार्यकाळ किंवा मुख्यमंत्री हे पद भूषवलं. त्यानंतर महाराष्ट्रात हरित क्रांती आणण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात योगदान दिलं. आणि त्यांच्याच जयंतीनिमित्त आपण महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस साजरा करतो हे पण तुम्हाला माहीत आहे. त्यांनी एकूण 226 शिफारसी सांगितलेल्या होत्या आणि या समितीची स्थापना 22 जून 1960 रोजी झालेली आहे. वसंतराव नाईक समितीबद्दल थोडक्यात अजून माहिती जर म्हटलं तर ही स्थापना तुम्हाला सांगितलं, परंतु अहवाल जे त्यांनी सादर केला तो 15 मार्च 1961 या दिवशी साजरा केला गेला. आणि ह्या शिफारसीची अंमलबजावणी जी झाली ती 1 मे 1962 झाली. आता या वसंतराव नाईक समितीचे अध्यक्ष अर्थात वसंतराव नाईकच असतील, परंतु सचिव जे होते ते होते PD साळवी आणि त्यावेळेस ते उपविकास आयुक्त होते. आणि या समितीमध्ये 5 सदस्य होते आणि यांच्याच समितीची आपली जी काही शिफारस केली आणि त्याच शिफारशीनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 तयार करून तो जो आहे त्याची अंमलबजावणी 1962 पासून 1 मे 1962 पासून झालेली आहे. आणि पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी सांगितलेली होती, म्हणजे गावावर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि नंतर जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असेल. आणि पंचायत राज बलवंतराव मेहता समिती स्थापन झाली. त्यानंतर मग महाराष्ट्रात काय समिती स्थापन झाली? वसंतराव नाईक समिती. मग लक्षात घ्या, परत एकदा मी माहिती कव्हर होईल यामुळे सांगतोय मी. आता महाराष्ट्र जो आहे त्रिस्तरीय पंचायत राज शिकवणार म्हणजे स्वीकारणार आहे 9वे राज्य आहे. बस एवढं तुम्हाला सांगतो. पहिलं राज्य कोणतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा आपण प्रश्न पाहूया. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोणाचे आहे? जिल्ह्यामध्ये कायदा व पोलीस उपअधीक्षक असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं नाही. पूर्णपणे जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्याची असते. पुढे मुंबईच्या नगरपालाचा कालावधी हा किती वर्ष असतो? हा 1 वर्ष असतो. पुढे कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे? कोणाच्या कालखंडामध्ये? तर मोगल कालखंडामध्ये अशा प्रकारे त्याचे म्हटलं जात होतं. पंचायत राज स्तरावर त्रिस्तरीय पद्धतीवेळी पद्धतीऐवजी द्विस्तरीय पद्धतीची करण्यात आली अशी शिफारस कोणत्या पद्धतीची शिफारस करण्यात आली अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर ते अशोक मेहता समिती यांनी केलेली आहे. आता हे जे आहे म्हणजे जनता सरकार आल्यानंतर अशोक मेहता समितीची स्थापना करण्यात आलेली होती. पुढे आहे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे 9वे राज्य आहे. बरं, तुम्हाला एक म्हणजे पहिले 10 राज्य जे आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की पंचायत राज पहिले 10 राज्य. एक ट्रिक आहे, ती ट्रिक मी सांगतो. रात को पंप, मराठीमध्ये लक्षात ठेवा, रात को पंप. बरं, आर फॉर राजस्थान. दुसरं राज्य आहे आंध्र प्रदेश. तिसरं जे राज्य आहे ते आसाम. त्यानंतर तमिळनाडू. के फॉर कर्नाटक आणि ओ फॉर ओरिसा. पी फॉर पंजाब. यू फॉर उत्तर प्रदेश आणि एम फॉर महाराष्ट्र. पी फॉर पश्चिम बंगाल. अशा प्रकारे हे 10 राज्य क्रमांक लक्षात ठेवा. राजस्थान राज्यानं 2 ऑक्टोबर 1959 या दिवशी पंचायत राज स्वीकारलं आणि त्यानंतर 11 ऑक्टोबर 1959 या दिवशी आंध्र प्रदेशनं पंचायत राज जे आहे ते स्वीकारलेलं आहे. पुढे भारतातील पहिली महानगरपालिका जी आहे खालीलपैकी कोणती आहे? तर ती आहे मद्रास. त्यानंतर गाव स्तरावर समुदाय विकास कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी कोणावर असते? तर ती असते ग्रामसेवकावर. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लागू नाही? आता मुंबई शहर आणि मुंबई
जे आहे उपनगर त्याला ते लागू नाही, कारण तिथे खेडेच नाहीत, त्यामुळे ते लागू होत नसते. जिल्हा परिषदेच्या कोणत्या 2 समितींना एकच सभापती असतो? कृषी आणि पशुसंवर्धन या जो 2 समित्या असतात त्याला एकच सभापती असतो, दोघांचा एकच सभापती असतो, कारण दोघंही कृषीशी निगडीत आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. जिल्हा परिषद अध्यक्ष यांना कोणत्या मंत्रिपदाचा जे आहे तो दर्जा आहे? तर तो मंत्रिपद आहे राज्यमंत्री. त्यांचा कार्यकाळ टेन्युअर जो आहे तो 2.5 वर्षे आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर मनरेगा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रोजगार पत्रक वाटप करण्यास कोण करतो? रोजगार वाटप कोण करत असतो? कोणाची जबाबदारी ती असते? ते ग्रामसेवकाची असते. पुढे जमीन कोणत्या घटकांनी बनलेली असते? घन असते का द्रवरूप का वायुरूप सजीव घटक? तर खरं तर हे सर्वांचं असतं, जमिनीत हवा देखील असते, म्हणून आपलं उत्तर आहे वरील सर्व. जमिनीला पिवळा रंग हा कशामुळं येत असतो किंवा कोणत्या खनिजामुळे येतो? तर तो लिमोनाइट या खनिजामुळे येतं. जमिनीचा सामू जर 7 पेक्षा जास्त असेल तर सामू जर 7 पेक्षा अधिक आहे तर ते काय असू शकतं? 7 पेक्षा अधिक असल्यास जमीन विम्लधर्मी असतं. ठीक आहे, मी आता पूर्ण तुम्हाला 0 ते 14 अशी ही काय असते? सामू निर्देशांक पट्टी असते. या ठिकाणी 7 असतं आणि इकडं 1 2 3 4 5 6 8 9 10 11 12 13 हे लक्षात घ्या. हे जे असेल या ठिकाणी जर जमिनीचा सामू 7 असेल तर ते उदासीन असतं आणि 7 पेक्षा अधिक असेल तर ते विम्लधर्मी असतं. विम्लधर्मी असतं. आणि 7 पेक्षा जर कमी असेल जमिनीचा सामू तर ती जमीन जी असते ते आम्लधर्मी असते. सर्वात जास्त आम्लतेचा निर्देशांक म्हणजे आता आम्लधर्मी काय असू शकतो? 0 पर्यंत गेले की सगळ्याधिक आम्ल जमीन असेल आणि सर्वाधिक विम्ल निर्देशांक जमिनीचा किती असेल? तर तो असेल अर्थात 14. 0 ते 14च्या दरम्यानच आम्ल निर्देशांक पट्टी असते, हे एक लक्षात असू द्या. आणि कशावर अवलंबून? द्रावणाचा सामू कशावर असतं अवलंबून? हायड्रोजन किंवा हायड्रॉक्झिल या 2 आयनांच्या तुलनात्मक अभ्यासावर जमिनीचा सामू ठरत असतो. बरोबर. मग आपलं उत्तर जे आहे ते यापैकी नाही, कारण 7 पेक्षा जास्त असल्यास जी जमीन आहे ती काय असते हो? विम्लधर्मीय असते. आणि 7 पेक्षा कमी असल्यास आम्लधर्मीय असते. जमिनीचा सामू 7 असल्यास ते उदासीन असतं. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता रोग ऊसावर पडणारा रोग नाही? तर तो जो आहे तो टिक्का हा जो आजार आहे तो ऊसावर पडणारा नाही आहे. आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र कोठे आहे? ते मनिला. हे मनिला शहर कोणत्या देशामध्ये? तर फिलिपाईन्स या देशामध्ये आहे. आंबा उत्पादनात प्रथम क्रमांकावर असणारे राज्य कोणते? 2 पर्याय एकच झालेले आहेत. तर ॲक्च्युअलमध्ये आंबा उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य जे आहे याचं उत्तर वेळोवेळी बदललेलं आहे. आता सध्या जर विचार कराल तर आंध्र प्रदेश काहीतरी आहे, परत ह्याच्यात अजून कमी जास्त होतच आहे. उत्तर प्रदेश देखील काही काळ प्रथम क्रमांकावर होतं. महाराष्ट्र नाही हे मात्र नक्की आहे. महाराष्ट्र हे 3ऱ्या क्रमांकावर आहे. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाल आता सध्याच्या बाबतीत म्हणाल तर आंध्र प्रदेशनं उत्तर प्रदेशला ओव्हर केलेलं आहे. त्यामुळं आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक जे उत्पादन आहे आंब्याचं होत असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जीवाणूमुळे गायीमध्ये अकाली गर्भपात होऊ शकतो? तर ब्रुसेलोसिस या जीवाणूमुळे अकाली गर्भपात गायीमध्ये होत असतं. त्यानंतर वर्मी कंपोस्टच्या मदतीने तयार केले जाते. कशाच्या सहाय्याने केले जातो? गांडूळ. गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र असं म्हणतात. बरोबर. पुढे पुसा नन्ना हे वाण कशाचे आहे? तर ते पपईचं आहे. पुसा नन्ना हे पपईचं वाण आहे. ही वनस्पतींना उपलब्ध असणारी आर्द्रतेची वरची मर्यादा आहे. काय आहे अशा प्रकारची ती मर्यादा? जमिनीची क्षमता.
जमिनीची क्षमता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काळे मिऱ्यांचा सर्वात मोठा निर्यातदार देश कोणता आहे? तर भारत हा सर्वात मोठा काळ्या मिऱ्याचा निर्यातदार देश आहे. भेंडीमध्ये होणाऱ्या त्यानंतर भेंडीमध्ये होणाऱ्या पिवळ्या सिरा ह्या विषाणूजन्य रोगाला कारणीभूत असलेले आहेत. तर ते कोणते? तर ते कीटक कोणते? तर ते पांढरी माशी आहे. बरं, पुढचं आहे ना, भेंडीवर सर्वाधिक जास्त वेळेस प्रश्न कोणता आला? तर त्याच्या जातीवरती आलेला आहे. तर ते परभणी क्रांती ही जी आहे ती भेंडीची जात आहे आणि ही विषाणूला प्रतिरोध करणारी आहे. त्यानंतर भेंडीच्या काही आहेत फुले उत्कर्षा जाती आहेत काही, अर्का अनामिका, अर्का अभय, पुसा सावनी अशा काही भेंडीच्या त्या जाती आहेत. त्यानंतर आंब्याचे पीक घेण्याकरता कोय कलम विशेष करून ह्या राज्यात खूप प्रचलित आहे. महाराष्ट्रामध्ये अशी पद्धत खूप प्रचलित आहे. त्यानंतर पुढे शेंगा पोखरणारी आळी सर्वसामान्यपणे या पिकावर आढळते. कोणत्या पिकावर आढळत असते? तर ते हरभरा या पिकावर आढळत असते. त्यानंतर भारतातील पहिली भूविकास बँक डॅश डॅश येथे सुरू करण्यात आली. तर हे झांग या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न संपलेले आहेत आपले 39 प्रश्न आपण घेतलेले आहे जे सिलेबस टू सिलेबस आहेत या पद्धतीनं. आता यामध्ये मी समाजसुधारकचे जो टॉपिक आहे तो घेतलेला नाही किंवा आपत्ती व्यवस्थापनचा घेतलेला नाही, कारण ते तुमच्या वाचण्यात आलेलं आहे. परंतु कृषी जे आहे आणि पंचायत राज ते बऱ्यापैकी राहिलेलं असेल तुमच्या. तर आपत्ती व्यवस्थापनावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, कारण आपत्ती व्यवस्थापनावर खूप प्रश्न येत आहेत. मित्रांनो, हे तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲप जर तुम्ही डाउनलोड कराल तर तुम्हाला केवळ 15 रुपयेमध्ये 10 तांत्रिक फुल टेस्ट मिळतील. नाही तर तुम्हाला फ्री देखील स्टडी मटेरियल तिथे अवेलेबल आहे. फक्त फ्री स्टडी मटेरियल फोल्डरमध्ये जे आहे ते तुम्ही क्लिक करा, तिथे तुम्हाला काही नोट्स मिळतील. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.